मोबाईल मिळालेला आहे, भरपूर महाग मोबाईल आहे. 3 दिवस आपण प्रेक्षकांसाठी ही लकी ड्रॉ ठेवलेला आहे. तर आपण आपली चिठ्ठी त्या बॉक्समध्ये टाका. फक्त एक सूचना आहे की लकी ड्रॉ जेव्हा काढू तेव्हा तुम्ही इथे हजर पाहिजेत, नाहीतर दुसरी चिठ्ठी काढण्यात येईल. मॅचला सुरुवात. जाऊया मैदानामध्ये. ओडिसाचे जर का असतील तर कदाचित ते एकटे असतील ना, तर संपूर्ण फॅमिली घेऊन ते स्थायिक इकडे होतील. इतकी चांगली स्पर्धा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आज 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती प्रथम वंदितो मी तुझं बाप्पा गणपती असं म्हणत आज या स्पर्धेची दुसरी रात्र सोनाई प्रतिष्ठान आयोजित प्रकाश ज्योतातील भव्य दिव्य ही ग्रामीण टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सोनाई प्रतिष्ठान ट्रॉफी असं या स्पर्धेचं नामकरण करण्यात आलेलं आहे. नक्कीच आपण चर्चा करू, पण मॅचकडे जाणे तितकंच महत्त्वाचं आहे. दुसरा चेंडू वेगानं टाकलाय. मनीष कोकंबे गोलंदाजी करतोय. पंचांचा वाईट बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी येत असताना पहिल्या चेंडूवरती आली दुहेरी धाव. तदनंतर येते अवांतरच्या साह्यानं एक अतिरिक्त धाव. 3 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. RCC रीस आणि RP क्लब जस्कार अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक, 4 षटकांची मॅच आहे. फटका फसलाय, मिस्क्यूट झाला. खरं तर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हा झेल कॅरी केला जातोय आणि डावकुरी आताचा फलंदाज दिवेश तांडेल या ठिकाणी होईल बाद. पहिला धक्का RP क्लब जस्कार टीमला. दिवेश ठाकूरच्या रूपात हा पहिला धक्का या ठिकाणी दिला जातोय जस्कार टीमला. सुरुवात चांगली आहे मनीष कोकंबे या गोलंदाजाकडून. टॉस जिंकलाय RCC रीस संघानं. निर्णय घेतला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे ते जस्कार टीमला. 4 षटकांची मॅच. पहिलं षटक असेल पॉवर प्ले, ज्यामध्ये 2च क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपण बघू शकाल. आणि हे षटक टाकत असताना अगदी दुसऱ्या चेंडूवरती धक्का देतोय तो गोलंदाज मनीष कोकंबे. मुख्य व्यासपीठावरती आदरणीय प्रवीण भाऊ जांभळे यांची उपस्थिती पाहायला मिळते. आकाश शेठ जुईकर यांची उपस्थिती पाहायला मिळते. संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार आपण बघू शकाल. प्रवीण भाऊ खरं तर मी नुकताच दाखल झालो आहे, अन्यथा मी जरूर चर्चा केली असते. आणि सचिन दादा यांचं कार्य जसं मला वेळ मिळेल ना, मी नक्की तुमच्यापर्यंत पोचवेन. असं म्हटलं जातं जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. सध्याच्या स्थितीला संजू सॅमसनचा अगदी फेवर आहे, हवा आहे. आणि स्ट्रगल केला, संघर्ष केला आणि तदनंतर त्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं आहे. तुमचंही कार्य तसंच आहे, पण मी पहिल्या मॅचमध्ये असल्या कारणास्तव मॅचकडे जायला पसंती देईन. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अमय भोईर बॅटिंगसाठी दाखल होत असताना गतीचा वापर करायचा होता फलंदाजाला, पण वेगानं आला आहे. प्रवीण घरत यांना आपण बघू शकाल एस्टनच्या मागे. खरं तर दिनेश पाटील सर जुने खेळाडू ज्या वेळेला खेळतात ना मैदानावरती, त्यांचा खेळ हा सातत्यानं हवा असा वाटतो. प्रवीण घरत, तिकडे मुकेश मुंडे, शंकर पारंगे, गणेश पारंगे आणि हा रायझिंग स्टार आहे अशोक पारंगे यांना पण आपण बघू शकाल. मनीष कोकंबे ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकलेत, पण चांगलं बॅकिंग मुकेश त्या ठिकाणी होते. चेंडूची फेक होणार तोपर्यंत दुसरी धाव त्या ठिकाणी घेतली जात आहे. आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते धावफलकावरती 1-5. मी या गोष्टीचा उल्लेख केला की जुने खेळाडू ज्या वेळेला खेळतात त्यावेळेला त्यांचा खेळही हवासा वाटतो. पण जस्कार म्हटलं की स्वर्गीय सुधीर तांडेल सर, रायगड टेनिस क्रिकेट विश्वातील एक शस्त्रधार गोलंदाज. आपल्या गोलंदाजीतील चुनूक रायगड एक्सप्रेस या नावानं कित्येकदा आपण ऐकलं. आणि महागुरू यांनी सांगितलं होतं वासंबे प्रीमियर लीगमध्ये की ज्या वेळेला त्यांना एक पारितोषिक मिळालं नव्हतं त्यावेळेला त्यांनी प्रश्न केला की ॲज अ गोलंदाजाचं पारितोषिक माझ्या व्यतिरिक्त मी असताना दुसऱ्या गोलंदाजाला गेलंच कसं, त्याची विचारपूस झाली आणि तेही चिंतेत पडले होते. पण क्रिकेट फास्ट आहे, क्रिकेट झटपट आहे.
काल बदलतो, वेल बदलते आणि खेळाडूही बदलतात. आज ते जरी आपल्यात नसले ना तरी जसकारची आठवण, रायगड टेनिस क्रिकेटमधील एक एक्सप्रेस गोलंदाज, स्विंगवरती भर देणारे गोलंदाज म्हणून त्यांची आठवण सातत्यानं होते स्वर्गीय सुधीर तांडेल सर. लगातार निखिल बाबर याच मैदानावरती सातत्यानं ॲज अ गोलंदाज म्हणून सुधीर तांडेल सर यांनी लगातार 3 वेळा पारितोषिक पटकावलं होतं आणि आज त्यांच्या गावचा जसकर संघ खेळतोय. त्यांच्या आठवणी जोपासत त्यांना खेळ करावा लागेल. पहिल्यांदा बॅटिंग त्यांच्या वाट्याला आले. चेंडू झालेत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. दुसरा चेंडू वाईड बॉल आला होता. 7 धावा आहेत धाव फलकावरती, 1 विकेट गमावले. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज महागुरु गुरुवर्य, आमचे दुसरे गुरुवर्य यांचा आवाज आपण ऐकतोय. जोरदार अपील केली जाते. मानसिकदृष्ट्या कणखर दिसून येतो. आज खूप दिवसानंतर RCC री संघ, त्यांना ठाऊक आहे स्पर्धा महत्त्वाची आहे, मोठी टुर्नामेंट आपण खेळतो आणि आज सांघिक खेळाचं प्रदर्शन त्यांना करावंच लागेल. मनीष कोकंबेनं पॉवर प्लेचं पहिलं षटक योग्य रीतीनं हाताळलं आहे. पहिल्या षटकाच्या अंती RP क्लब जसकार संघ टॉस गमावल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करताना जाऊन पोचला आहे 1/7 या धावसंख्येवरती. डिझे डीजे सगळ्यांनाच ठाऊक असेल, वासंबे ग्रामपंचायतीचे ते माजी सरपंच आहेत सचिनदादा तांडेल. भारतीय जनता पार्टीचे ते विभागीय अध्यक्ष आहेत. पण मला सांगायला आवडेल, भारतीय जनता पार्टीचे वासंबे नगरीचे ते पहिले जायंट किलर आहेत. आणि जायंट किलर कोण असतो प्रवीण भाऊ? प्रस्थापितांना धक्का दिल्यानंतर जो आश्चर्यकारक विजय मिळवला जातो ना, त्याला जायंट किलर म्हणतात. अशा आमच्या आदरणीय सचिनदादा तांडेल आणि त्यांची ही स्पर्धा सोनाई ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. सोनाई प्रतिष्ठानच्या नावाने ही स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे. मी अनिकेत 11 उत्कर्ष सावले आणि आई 11 कोण दोनही कर्णधारास नम्र निवेदन करतो, आपले रिपोर्टिंग द्यायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. 4 षटकांची मॅच, वेळेचं बंधन असेल. आज तांत्रिक बिघाड झाला होता. खरं तर लाईट्स ऑफ झाल्या होत्या काही काळ. असं वाटलं काय घडतंय नाही काही नाही, कारण तिकडे अगोदर देवेंद्रांनी सांगितलं की इराण आणि इराकमध्ये युद्ध सुरू आहे आणि अशा वेळेला अचानक लाईट जाणं. पण मी ज्या वेळेला मोबाईल ऑन केला त्यावेळेला मला समजलं, ज्या आरती वर्ल्ड कपची फायनल मॅच सुरू आहे त्या अर्थी आपण सुरक्षित आहोत. आणि लाईट्स फक्त वासंबे नगरीतच नाही तर सगळ्यांचीच एकदम लाईट्स ऑफ झाल्यामुळे ही शंका माझ्या मनामध्ये आली होती. पण अखेर आपण बघतोय त्याच जोशानं त्याच जोमानं आयोजक न डगमगता ही जी स्पर्धा सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं स्पीडअप राहिला ना सुरुवातीच्या 3 मॅचेसचा, हे घडतं कधी जर कॉमेंटेटरचं लक्ष असेल तर. सातत्यानं बंधू ज्या वेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये असतात ना, वेळेचं भान हे तुम्हाला ठेवावंच लागतं. कोण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दीपक म्हात्रे आणि आदेश घरत विद्यमान सरपंच या दोघांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी त्यांना विनंती करतो दोघांनाही की आपण कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गणेश पारंगे गोलंदाजीला येत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटनं ते गोलंदाजी करतात. अमय भोईर आणि त्याच्या जोडीला अनिकेतला आपण बघू शकाल. स्ट्रायकर एंडला अनिकेत खेळ करतोय. 7 धावा आहेत धाव फलकावरती. चांगली बॅटिंग करावीच लागेल. समोर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. 24मध्ये किमान 40-45 धावा उभाराव्या लागतील जसकार टीमला. ऑफ ड्राईव्ह केलंय. डीपमध्ये फिल्डर आहेत, वेगाने चेंडूवरती आलेत. जोपर्यंत चेंडूला अडवणार, चेंडूची फेक होणार तोपर्यंत घेतली जात आहे 1 धाव आणि 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 8. 4 षटकांची मॅच. बी गटाला सुरुवात झाली. 3 रात्रीची खऱ्या अर्थाने ही स्पर्धा. पण भारत देशासाठी सर्वात अभिमानास्पद गोष्ट की भारतीय संघानं विश्वचषक T20चा विश्वचषक जिंकलेला आहे. गुरुवर्य
खऱ्या अर्थानं विचार केला तर आज भारतानं पुन्हा एकदा आपल्याच घरात, आतापर्यंत रेकॉर्ड नव्हता की आपल्या घरामध्ये कोणी वर्ल्ड कप जिंकलाय आणि तोही लागोपाठ दुसरा जिंकला आपण. याबद्दल तमाम रसिकांना विनंती करेन की आपण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, एकदा आवाज आला पाहिजे जोरदार. भारत माता की जय. T20 विश्वचषक 3 वेळा जिंकणं ही करामत करणारा हा पहिला संघ ठरला आपला भारत देश. लगातार 2 वेळा जिंकणं. या अगोदर वेस्ट इंडिज संघानं 2 विश्वचषक जिंकलेत, इंग्लंड संघाने 2 विश्वचषक जिंकलेत, पण लगातार 2 वेळा जिंकणं ही सुद्धा करामत भारत देशानंच केले. आणि घरच्या मैदानावरती, होम ग्राउंडवरती विश्वचषक जिंकणारा अद्यापही कोणताच संघ नव्हता आणि तो कारनामा आज आपल्या भारत संघानं करून दाखवलं. त्यासाठी विशेषतः खूप खूप अभिनंदन आणि आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. नक्कीच फटाक्यांची आतिषबाजी होईल. एक मिनिट. मला गर्व आहे मी भारतीय असल्याचा आणि आज खऱ्या अर्थानं भारत देशानं जगतात एक अनोखा इतिहास घडवला. इथे स्टँड अँड डिलिव्हर खेचण्याचा प्रयत्न होता. प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत, निर्णयाची प्रतीक्षा करू. पंचांचा इशारा येतोय, फलंदाज बाद. याचा अर्थ चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी झालाय. क्षेत्ररक्षक आयुष जांभले त्या ठिकाणी होता आणि दुसरा धक्का आरपी क्लब जसकर टीमला. निर्णय चेक केले जाते. योग्य ती तपासणी होईल आणि तदनंतर निर्णय पोहोचवला जाईल. पुन्हा एकदा आपण तपासूयात. फलंदाज बाद. स्टार टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होत असताना खरं तर विशाल बाबर सर, निखिल बाबर सर आणि त्यांचे जे कॅमेरामॅन आहेत त्यांचं वर्क या ठिकाणी आपण पाहिलं. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला. निखिल बाबर, तुम्हाला धन्यवाद. तुम्ही कॉमेंट्री सोडली म्हणून आज आम्ही कॉमेंट्री करतोय, अन्यथा आम्हाला संधी बिलकुल मिळाली नसती. कारण रसायनी म्हटली की समालोचकांचा तोपखाना. आज महागुरू संतोष चौधरी सर, गुरुवर्य टिकेमाळी सर मधल्या कालावधीमध्ये ते काही वेळ देऊ शकले नाहीत म्हणून आम्हाला या संधी मिळाल्यात, अन्यथा अद्यापपर्यंत संधी नसती. तुम्हालाही धन्यवाद. विकेट गमावले. धावसंख्या आहे धावफलकावरती 9. 2 विकेट्स गमावल्यात. चांगले बॅटिंग करायचे, भागीदारी होणं फार गरजेचं आहे. तर खरं तर अंकित आपण पाहतोय भारतीय संघ जिंकलाय म्हणून इथे फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. काही महिन्यापूर्वी महिलांनी विश्वचषक जिंकला आहे आणि आज खरं तर महिला जागतिक दिन आहे. सगळीकडे भरपूर महिला जे प्रत्येक ठिकाणी काही बचत गटांचे कार्यक्रम, काही तालुकास्तरीय, सगळीकडे आज सकाळी आपण बघितलं ज्यावेळेस आपण इथून निघालो
त्यावेळेस काही महिला म्हणजे वॉकिंगचा त्यांचा सकाळचा जो कार्यक्रम होता महिला दिनाच्या निमित्तानं समोरचे होते पण आपल्या लक्षात आलं नाही. भरपूर कार्यक्रम आज आपण पाहिले सगळीकडे. 8 मार्च जाऊया मैदानात. आज महिला दिन, पण आजच्या दिवसापुरताच नको तर रोज आपण महिलांचा आदर केला पाहिजे, हीच सगळ्यांना मी कळकळीची विनंती करतोय. 2 विकेट्स गमावल्यात, 9 धावा आहेत. धावफलकावरती किरण आला बॅटिंगसाठी. आउटसाईड ऑफस्टम वेगात टाकण्याचा प्रयत्न, वेग भरपूर होता पण नियंत्रण नव्हतं आणि त्या कारणास्तव आउटसाईड ऑफस्टम ही लाईन थोडीशी घातक ठरली. गोलंदाज गणेश पारंगे या गोलंदाजासाठी वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्तच्या साह्यानं 1 धाव वाढेल आणि 1 धावेच्या बरोबरीने 10 धावा आहेत त्या धावफलकावरती. ऑफ ड्राईव्ह केलाय, कव्हरमध्ये फिल्डर आहेत, डीपमध्ये खूप चांगली फिल्डिंग, चेंडूची फेक होणार तोपर्यंत घेतली जात आहे. 1 धाव आणि 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 11. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, कारण 2 महत्त्वाच्या विकेट्स गमावल्यात आणि विशेषतः ज्या वेळेला तुम्हाला धावा बनवायच्या असतात ना त्यावेळेला विकेट्स भरपूर मॅटर करतात. एखादा फलंदाज खेळपट्टीवरती काही काळ स्थिरावला तर सहज धावा येतात, हे कित्येकदा आपण पाहिलं आहे. नुकताच संपलेला विश्वचषक, तुम्ही विकेटवरती वेळ द्या, काही काळ थांबा, आक्रमण करणं सोपं होतं. पण इथे विकेट्स गमावल्यात 2 आणि त्यामुळे आक्रमण करणं कठीण होऊन बसलंय. गोलंदाजी टिचून होते, बेधकतेची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिले षटक टाकलं मनीष कोकंबेनं, त्यानं धावा खर्च केले 7. गणेश पारंगेनं आपण बघू शकाल दुसऱ्या षटकामध्ये. हा फटका सरळ खेचलाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. लॉंग ऑफ रिझनमध्ये या चेंडूला अडवलं जाईल. पुनश्च मिळेल एक सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 12. 12 धावा आहेत धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 चेंडूंचा खेळ या षटकातील संपन्न झालाय आणि 2-12 अशी स्थिती पाहायला मिळते. टॉस गमावल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करताना आरपी क्लब जस्कार या टीमची. चांगली मॅच होईल हीच सगळ्या प्रेक्षकांना अपेक्षा आहे. सोनाई ट्रॉफी 2026, तब्बल 4 बाईक, 4 स्कूटी आपण या स्पर्धेमध्ये बघू शकाल. हाही फटका फसलाय, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली झेल कॅरी केला जातोय आणि तिसरा धक्का आरपी क्लब जस्कार टीमला. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 3-12. प्रतीक पारंगे यांच्याकडनं प्रत्येक षटका विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आले आणि फोन आला आणि लगेच विकेट पडलेली आहे. प्रतीक पारंगे यांच्याकडनं रिस टीमसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मी विनंती करतो सचिनदादा तांडेले यांना की त्यांनी तालुका अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी मोरे यांचं स्वागत इथे करावं. सचिनदादा तांडेले यांना विनंती करतोय, पाहुण्यांचं स्वागत आपण इथे करणार आहोत. मान्यवरांना विनंती करतोय, आदरणीय प्रवीणजी मोरे सरांना मी विनंती करतोय की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सोनाई प्रतिष्ठान 2026 मध्ये आदरणीय भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी मोरे साहेबांचं स्वागत इथे करण्यात येते. मी विनंती करणार आहे सचिनदादा तांडेल यांना की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आदरणीय गणेशजी कदम आणि आमचे जगदीशजी हातमोडे आपलाही सन्मान इथे करण्यात येईल. 2026 सोनाई प्रतिष्ठान दुसरं वर्ष आहे इथे. पहिल्यांदा सरपंच चषक आपण पाहिला होता त्यांच्या नावानं. खरं तर अतिशय चांगली स्पर्धा, कोणाकडेही 1 रुपया न घेता सगळा जो खर्च आहे या टुर्नामेंटचा स्वतः एकटे सचिन तांडेल करत असतात. मगाशी कोणतरी पाहुणे पाकिट देत होते, त्यांनी सांगितलं की आहेर स्वीकारला जाणार नाही. आणि ही सोनाई प्रतिष्ठानची स्पर्धा 4 बाईक इथे आपण पाहतोय. आयवा जेलसाठी टी शर्ट आहेत. लकी ड्रॉमध्ये आपण पाहतोय अँड्रॉइड मोबाईल आहेत 3 दिवस इथे आपण पाहतोय. गणेशजी कदम आमचे सरचिटणीस आहेत, त्यांचा सन्मान इथे करण्यात येतोय भारतीय जनता पार्टीचे. गणेश कदम साहेबांचं स्वागत या सोनाई प्रतिष्ठानमध्ये. आणि आमचे जगदीशजी हातमोडे खरं तर त्यांच्या सौभाग्यवती उपसरपंच चौक ग्रामपंचायतीच्या आणि जगदीशजी हातमोडे यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. जाऊया मैदानामध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. संदीप गोलंदाजीसाठी आलेत. पहिला चेंडू फटका फसलाय, झेल कॅरी केला जातोय. 4था धक्का, विकेट्सवर विकेट गमावल्या जातात आणि त्याचा परिणाम हा धावसंख्येवरती होत असताना जांभळे या आपला सन्मान इथे करण्यात येईल. सरचिटणीस आहेत खालापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे प्रवीणजी जांभळे, एक चांगले 40+ खेळाडू आहेत.
चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग ते करतात. रिव्हर्स स्वीप चांगले मारतात. हा रिव्हर्स स्वीपचा फटका चांगला मारतात ते प्रवीण जांभळे. त्यानंतर मी ज्ञानेश्वरजी कुरंगळे यांना विनंती करतोय आपलाही सन्मान येथे करण्यात येईल. कांब्याचे आमचे ज्ञानेश्वर कुरंगळे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. त्यानंतर आमचे प्रमोदजी जांभळे आध्यात्मिक समन्वय अध्यक्ष आहेत मालतोड विधानसभेचे. ते प्रमोद जांभळे तालुक्याचे अध्यक्ष आहेत. आध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष आहेत प्रमोद जांभळे. सचित कुरंगळे जे सदस्य आहेत त्यांना विनंती करतोय सचित कुरंगळे आपलाही सन्मान येथे करण्यात येईल. माजी सदस्य आहेत सचित कुरंगळे या. सागरजी सुखदरे पंचायत समिती या काल झालेला आहे त्यांचा सन्मान. सचित कुरंगळे यांना विनंती करतोय आपला सन्मान येथे करण्यात येईल. कोण ग्रामपंचायतीचे आमचे माजी सरपंच दीपकदादा म्हात्रे आणि आत्ताचे सरपंच आदेशजी घरत यांनाही विनंती आहे आपलाही सन्मान येथे करण्यात येईल. सातत्यानं पाहुण्यांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सचिनदादा तांडेल यांच्यावरती असलेलं हे प्रेम या ठिकाणी आपण बघू शकाल. तिसरं षटक सुरू आहे. रीस संघानं टॉस जिंकला. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि अजिबात डोकं वर काढू दिलं नाही आरपी क्लब जस्कार टीमला. 4 विकेट्स त्यांनी गमावल्यात. केवळ 12 धावा आहेत धावफलकावरती. चांगली गोलंदाजी राहिली आहे ती रीस टीमच्या गोलंदाजांकडून. संदीप ऑफ ड्राईव्ह केला. एक क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणाची विवरचना खरं तर आखण्यात आलेली आहे त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना एक धाव वाढेल. एका धावेच्या बरोबरीने 13 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. आपण भरपूर नावे या ठिकाणी घेतली उल्लेख केला पण मुख्य व्यासपीठावरती आदरणीय प्रवीणदादा मोरे यांची उपस्थिती पाहायला मिळते. आगामी काळात त्यांची तब्बल 4 ते 5 लाख रुपयाची स्पर्धा आपल्या भेटीला येते. माझ्या माहितीनुसार सगळ्यात मोठी स्पर्धा असेल. आणि नक्कीच अंकित आपण बघतोय आमचे आकाशजी जुईकर त्यांनाही विनंती असेल की आपण यायचं आहे आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. आकाशजी जुईकर जोरदार अपील मैदानाच्या आतमध्ये होत असताना आकाश शेठ जुईकर यांची उपस्थिती पाहायला मिळते. खरं तर मी त्यांनाही धन्यवाद देतो की ज्या वेळेला मी युवा होतो बंधू त्यावेळेला त्यांनी स्पर्धा घडवल्या आणि त्या स्पर्धेत ॲज अ कॉमेंटेटर म्हणून त्यांनी मला भरपूर संधी दिल्यात. आकाश शेठ जुईकर त्यांचंही मनापासून स्वागत या ठिकाणी होत असताना त्यांनाही मनापासून आभार. 13 धावा आहेत धावफलकावरती. 4 विकेट्स गमावल्यात. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. फ्लिक केलाय. डीप स्क्वेअर लेगमध्ये चेंडूनं वाटचाल केली. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. चेंडूला स्टॉप करणार तोपर्यंत घेतली जात आहे 1 धाव आणि एका धावेच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4-14 अशी बिकट परिस्थिती पाहायला मिळते आरपी क्लब जस्कार या टीमची. तीन षटकांचा खेळ संपलाय. 4 विकेट्स गमावल्यात आणि 14 धावा आहेत त्या धावफलकावरती. 8, 9, 10, 11 या दरम्यान एप्रिलच्या महिन्यात आपल्याला ती स्पर्धा पाहायला मिळेल. आदरणीय प्रवीण भाऊ मोरे यांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. भारतीय जनता पार्टीचे खालापूर तालुका ते स्वतः अध्यक्ष आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय भारतीय जनता पार्टी या पक्षाची ताकद सातत्यानं पाहायला मिळते. नक्कीच पण सचिन दादा यांनी दाखवून दिलंय जी मागची थीम आहे ती थीम सांगून जाते. मी जरी भारतीय जनता पार्टी या पक्षाचा अधिकृत मेंबर जरी असलो ना तरी श्रीराम जय राम जय जय राम याचा अर्थ मला हिंदुत्व याच्यावरती फार मोठी निष्ठा आणि ती जोपासायची आहे. प्रत्येकाच्या मनामनात मी हिंदू असल्याची जागरूकता निर्माण करायची. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय परंतु यावेळेस सागरसाठी प्राईज लावण्यात आलेला आहे. लगातार 2 षटकार जर का सागर या फलंदाजांना लगावले तर मात्र आमचे या स्पर्धेचे आयोजक समीरदादा तांडेल यांच्याकडून तब्बल
2,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल सागरसाठी. तर हे पारितोषिक लावण्यात आलं आपण बघतोय. आणि प्रमोद जांभळे यांच्याकडून हॅट्रिक षटकार, जर हॅट्रिक लगावली षटकारांची तर 1,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. विकेट हॅट्रिक, ओके, विकेट हॅट्रिक जर का घेतली शंकरनं तर मात्र प्रमोद जांभळे यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. म्हणजे फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी आता समसमान संधी आहेत, परंतु बघूयात या संधीचा सोनं कोण करेल. देवेंद्र, खरं तर धावा झाल्या पाहिजेत. बॅटच्या टोला लागला, नीटचा संपर्क बिलकुल नव्हता. पण असं म्हटलं जातं ना, तुम्ही संघर्ष करा, नशीब सुद्धा तुम्हाला साथ देतं. आणि हा संघर्षमय षटकार शंकर पारंगे यांच्या पहिल्या चेंडूवरती येत असताना अंकित, जसं समीर दादांनी प्राइज लावलं सागरसाठी तसं संघाला पण गरज होती धावसंख्येची. पहिला षटकार आलाय, आता दुसरा षटकार आला तर 2,000 रुपये मिळतील. ते स्वतः क्रिकेटमध्ये ॲज अ पुरस्कर्ते म्हणून चांगलं नाव आहे. स्वतः चांगली क्रिकेट खेळलेले आहेत आणि त्यांना ठाऊक आहे समीर भाई तांडेले ना की मॅच चांगली व्हायची असेल ना तर धावा झाल्या पाहिजेत, कारण धावा कमी आहेत. जेवढा शंकर पारंगे मुरलेला आहे ना तेवढाच सागर ठाकूर हा अनुभवी आहे आणि त्यानं ठोकला आहे एक संघर्षमय षटकार. जास्कर टीम म्हटलं, माझ्या माहितीत माझ्यासाठी हा संघ नवीन आहे, पण निखिल बाबर ज्या वेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये असतात, दिनेश पाटील सर बंधू कॉमेंट्री बॉक्समध्ये असतात, त्यांचा अनुभव माझ्यासाठी भरपूर काही देऊन जातो. तेच सांगतायत सागरकडे गुणवत्ता आहे, अनुभव आहे, अनुभवाचा वापर त्याला करावाच लागेल. निर्णायक षटक आहे. डीपमध्ये राहिला, नेहमीच स्विंगवरती भर देणारा गोलंदाज जर अचानक वेगाने चेंडू टाकतो याचा अर्थ अनुभव दांडगा आहे. शंकर पारंगे यांनी डॉट बॉल टाकलाय. अनिकेत 11 उत्कर्ष सावले आणि आई 11 कोण टॉससाठी यायचे. लागलीच या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. आई 11 कोण आणि अनिकेत 11 उत्कर्ष सावले. गरंगलत चाललाय, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची फेकी थेट एष्टी रक्षकाच्या दिशेनं. प्रवीण घरत त्या ठिकाणी चांगलं कलेक्शन करत असताना आणि दुसरी धाव घेताना फलंदाज हितेशच्या रूपात हा धक्का मिळेल 5वा आरपी क्लब जस्कार टीमला. जे तपासणी करायची आहे का, क्रॉसिंग झाले की नाही याची तपासणी आता आपण करूयात. पंच मैदानावरती सल्ला मसलत करत असताना त्या ठिकाणी आपण बघू शकाल. खेळाडू आपण थांबायचं, मैदान सोडू नका. आपण उल्लेख सुद्धा केला, हितेशच बाद आहे. सागर सेफ असेल नॉन स्ट्रायकर एंडला, पण नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला रोहित पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना दुसऱ्या षटकात एक चांगला झेल सुद्धा कॅरी झाला. आणि कॅचेस विन द मॅचेस, कॅचेस फक्त मॅचेसच जिंकून देत नाहीत तर कधी कधी विश्वचषक, वर्ल्ड कप सुद्धा तुम्हाला जिंकता येतं. आणि जेवढे विश्वचषक भारतीय संघाने जिंकलेत ना कॅचेसच्या जोरावरती, कॅचेसचं महत्त्व महागुरू आपण अगदी कॅचेसचा उल्लेख करतो, पण आयवा कॅच सुद्धा भरपूर काही जिंकून देत आहेत ही विसरता कामा नाही. सचिनभाई दुर्गे यांची टुर्नामेंट आपण पाहिली, निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी. आयवा कॅच प्रथम पवाराने घेतली होती आणि सायकल त्याला मिळाली होती. इथे ब्रँडेड टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतील. आयवा कॅचसाठी सगळ्यांना समसमान संधी आहे. त्रिफाला उद्ध्वस्त केलाय. शंकर पारंगे आपल्या लयमध्ये गोलंदाजी करत असताना अजून एक विकेट्स त्यांनी प्राप्त केले आणि अजून एक धक्का. 22 या धावसंख्येवरती 6वा फलंदाज बाद सागर ठाकूरच्या रूपात आरपी क्लब जस्कर टीमचा.
डीजे ऑपरेटर, जेवढे निर्धाव चेंडू येतील ना तेवढ्या खुर्च्या आदिवासी वाड्यांमध्ये वाटण्यात येतील. मी उगाचच नाही आल्याला म्हटलं, सचिनदादा माजी सरपंच आहेत, सचिनदादा भारतीय जनता पार्टीचे विभागीय अध्यक्ष आहेत, ते सगळ्यांनाच माहिती आहेत. पण माझ्या माहितीत सचिनदादा खऱ्या अर्थाने या विभागाचे जाईंट किलर आहेत. तुम्हाला जर बदल घडवायचा असेल ना तर स्वतःला तुम्ही सिद्ध केलंच पाहिजे. नेहमीच गोर गरीब जनतेसाठी झटणारे नेतृत्व आहे. मला स्वतःहून काहीतरी जनतेसाठी करायचं आहे आणि अगोदर महागुरू यांनी सांगितलं की इथे आयर स्वीकारलं जाणार नाही, म्हणून तर ते जायंट किलर आहेत. दुसरी धाव या ठिकाणी हवी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करून लेझी राहिले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि तिसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होत असताना या तिहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 25 धावा आहेत धाव फलकावरती. येणारे 24 चेंडू 26चा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करावा लागेल. RCC रिच टीमला या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील हे बघणं फार गरजेचं आहे. तत्पूर्वी अनिकेत 11 उत्कर्ष सावले आणि आई 11 कोण टॉससाठी यायचंय. नक्कीच विनंती करूयात या ठिकाणी अनिकेत 11 उत्कर्ष सावळे आणि आई 11 कोण या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन. या ठिकाणी आई 11 कोण संघाचा संघनायक उपस्थित आहे. उत्कर्ष सावळे संघाच्या संघनायकाला मी आमंत्रित करेन की आपण प्लीज टॉससाठी लगेचच यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होणं हा या स्पर्धेचा नियम आहे. आपण पाहतोय अंकित, आपण बघतोय मागापासून सांगतोय सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं ही सोनाई चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दुसरं वर्ष आहे, दुसरं पर्व आहे आणि त्याचंच काही सर्व काही आपल्याला पाहायला मिळतं आहे. कारण ज्या पद्धतीनं जर का कर्णधार आले नाहीत तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल. नक्कीच आपण हा बघतोय या स्पर्धेचा नियम तर आहेच, पण देवेंद्र तुमची रिपोर्टिंग टॉस बॉक्समध्ये आयोजकांपर्यंत होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कदाचित तुम्हाला दंडितही केलं जाऊ शकतं. ज्या वेळेला लाईव्ह लॉट्स तुम्ही स्वतः होते, मी स्वतः होतो, मग तो संघ कोणताही असेल. उत्कर्ष सावले प्लीज आपण टॉससाठी यायचं आहे. अतुलभाई माली त्या ठिकाणी येत आहेत. नक्कीच अतुल माळी तितकेच चांगले संघनायक, तितकाच चांगला एक अष्टपैलू खेळाडू आणि तितकाच चांगला आपल्या परिसरातील एक प्रसिद्ध उद्योजक ते अतुल माळी, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. देवेंद्र ज्या पद्धतीनं जर्सीज पाहायला मिळतात ना, अगदी बांगला टायगर म्हणजे बांगलादेशच्या ज्या पद्धतीनं जर्सी असतात, याचा अर्थ अतुलभाई यांनी मान्य केलं आहे टीम जरी तगडी असली तरी आमचा परफॉर्मन्स त्या टाईपचा होतो आणि आम्हाला तिथून पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करायची आहे. त्यांचंही मोस्ट वेलकम, स्वागत. नक्कीच या ठिकाणी मी टॉससाठी आमंत्रित करेन आमचे पाहुणे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी मोरे यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभास या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. गणेशजी कदम यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आपण पाहू शकता आमच्या टॉस बॉक्समध्ये जिथे आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत 11 उत्कर्ष सावळे संघाचा एक जबरदस्त संघनायक अतुल माळी, त्यानंतर देवांश 11 आई 11 कोण संघाचा या ठिकाणी आपण बघतोय संघनायक. दोन्ही संघनायकांना आपण शुभेच्छा देऊयात. नाणेफेकीचा कौल केला जातोय. या ठिकाणी आपण बघतोय आमचे गणेशजी कदम यांच्या शुभ हस्ते दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि नाणेफेक जिंकले ती कोण संघानं, कोण संघ, नक्कीच तुमचा डिसिजन काय असेल. फिल्डिंग. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा आपण देऊयात. या ठिकाणी आपण पाहतोय एक अजून एक हाय व्होल्टेज सामना या ठिकाणी प्रेक्षकांसमोर येईल. एका बाजूला आपण पाहूयात उत्कर्ष सावळे संघाला, दुसऱ्या बाजूला आपण पाहूयात या ठिकाणी आई 11 कोण संघाला. दोन्ही संघांमध्ये बऱ्याच वेळेला एकमेकांसमोर भिडले असतील, बऱ्याच वेळेला एकमेकांसमोर आले असतील, परंतु आज या सोनाई ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये एक जबरदस्त संघर्ष, एक जबरदस्त द्वंद्व पाहायला मिळणार आहे. तर वळूयात या ठिकाणी पुन्हा एकदा चालू असलेला सामना एका बाजूला पाहायला मिळतोय जस्कार, जो जस्कार संघ पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं फलंदाजी करत असताना अगदी कमी धाबा जमा केल्या, परंतु आपण बघतोय लो स्कोरिंग. आपण म्हणतो ना की कधी कधी हाय व्होल्टेजचे सामने पाहायला मिळत आहेत, परंतु यावेळी
रिस संघानं जशी गोलंदाजी केली तशा गोलंदाजीला उत्तर देण्याचा प्रयत्न करतील का? कारण आपण बघतोय खूपचा दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी पोहोचलेत या अचानकच्या मैदानावर आणि जसकार संघ आपली गोलंदाजी धारदार टाकून या सामन्यामध्ये रंगत आणण्याचं काम करतील का? परंतु धावत्या वर्णन ऐकण्यासाठी वळूयात ते आमचे दिनेश पाटील बंधू सर यांच्याकडे. धन्यवाद. सोनाई प्रतिष्ठान 2026 आणि 26च्या या स्पर्धेमध्ये तमाम रसिकांचं करूया पुन्हा एकदा आपण स्वागत. तसं पाहिलं तर आम्ही मुंगीच्याही वाट्याला जात नाही, पण वेळच पडली तर वाघाचेही दात मोजायला मागे पुढे पाहत नाही. संकटांना भिडणारा मर्द मराठा आजही इथं उरला आहे आणि आमच्या मातीवर चालत आलेल्या औरंग्याला आमच्या पूर्वजांनी इथंच पुरलाय. अरे कोण इतिहास विसरेल या मातीचा? तो तर जन्मताच आमच्या हृदयावर कोरलाय. तो इतिहास आज पुन्हा एकदा भारतानं करून दाखवला. 3 रेकॉर्ड्स लागोपाठ 2 T20 वर्ल्ड कप जिंकण्याचा इतिहास आपल्या घरात कोणाला जिंकता आलं नाही. तो इतिहास आणि 3 T20 वर्ल्ड कप जिंकण्याचा इतिहास आज भारतानं कमावला. आणि होय, आम्ही भारतीय आहोत हा अभिमान आम्हाला कायम राहिला आहे आणि राहीलही. प्रत्युत्तरादाखल RCC रीस संघ आणि शंकर पारिंगे. ऋषांक ठाकूर RP क्लब जसकार वर्सेस RCC रीस या दोन संघादरम्यानची लढत पूर्वार्ध रंगला. 26 धावांचा टार्गेट सेट झाला. आतापर्यंत लोवेस्ट स्कोअर आपण पाहिला, परंतु लोवेस्ट स्कोअर आयोजकांचा जो पहिला आज वेळ गेला ना तो कदाचित वाचवण्यासाठी की काय शंकर पारिंगे पुन्हा एकदा बहरतोय. धावांचा गुलमोहर आपल्या अंगणामध्ये लावतोय आणि हळूहळू धावांचा पाऊस पाडत त्या गुलमोहराला फुलवतोय. बोर्डवर धावा लागत आहेत 8. पहिल्या 2 बॉलवर लागोपाठ 2 चौकार आणि या 2 चौकारांनी मात्र 8 धावा. 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा आव्हान आमच्यासाठी किती सोपं आहे हे दाखवताना अपिलामध्ये उत्साह होता जरूर आणि प्लाम पकडलाय. हा सामना खूप लवकर संपवण्याच्या नेक इराद्यानं जरूर उतरला, पण लागोपाठच्या 2 चौकारानंतर मात्र तो परतला. क्या बात. या स्पर्धेचा थीम सॉन्ग नाद नाही सचिन दादाचा. अरे नाद करा पण आमचा कुठे, असाच काहीसा इशारा स्पर्धेच्या माध्यमातून 4 बाईक आणि ती एक आगळी वेगळी संकल्पना पाहिली. प्रत्येक संघाला बाईक, कारण बऱ्याच वेळेला बाईकवरून बाईकचा बाजार होतो खेळामध्ये आणि खेळ बाजूला राहतो आणि बाईकचाच खेळ चालतो. पण इथे मात्र लढाई स्वतः संघाची आहे. नक्कीच स्वतःच्या संघाची, परंतु इथे आपण बघतोय आमच्या आत्ताच ज्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या त्या आमचे भूषण शेठ पारिंगे यांच्या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांना आपण पाहू शकता मंचावर त्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यांच्या समवेत सगळे सहकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करूयात. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार धरून आले. आपण बघतोय राकेशजी खारकर, त्यानंतर विश्वनाथ यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. दोन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत, कारण आपण पाहतोय आता मात्र या ठिकाणी आजची दुसरी रात्र आहे बंधू आणि सगळे मान्यवर हळूहळू आता मात्र या ठिकाणी जसा सामना संपला विश्वचषकाचा तसा आता मात्र या ठिकाणी या मंचावर येण्यास सुरुवात झाली आहे. पाहुण्यांची मांदियाळी आणि मोपाड्याचं मैदान हे काही बदलणार नाही. आयुष्यभर या मैदानावर ते जपलं आहे. याच मैदानावरती असंख्य खेळाडू खेळून गेलेत. मुंबई असू द्या, संपूर्ण महाराष्ट्र असू द्या अथवा भारतातील असू द्या. नक्कीच, परंतु आज आपण या ठिकाणी विनंती करूयात. अजून एक मान्यवर या ठिकाणी आपण बघतोय कोण ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक म्हात्रे आणि त्यांच्या समवेत आदेश गरत या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल या आपण मंचावर. आपण पाहतोय आज दीपकदादा म्हात्रे
यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा पण देऊयात. कोण ग्रामपंचायतीचे सरपंच त्यांना आपण वाढदिवसाच्या या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देऊयात. आणि त्यांच्या समवेत आदेशजी आपल्याला विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत. तर नक्कीच मी म्हणतो की खऱ्या अर्थानं ग्रुप ग्रामपंचायत कोणचे माजी सरपंच आदरणीय दीपकदादा म्हात्रे ज्यांचा आज वाढदिवस आहे. पहिल्यांदा दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यशवंत व्हा, गुणवंत व्हा आणि आपला यशाचा आलेख असाच उंचावत घेत चला. आदरणीय दीपकजी म्हात्रे साहेब, ग्रुप ग्रामपंचायत कोण उपसरपंच आदेशजी घरत, त्याचबरोबर यशस्वी पॅकर, एकच मिनटं फक्त, यशस्वी पॅकर सारिका 11चे संदेशजी म्हात्रे आणि जे डी भोपी यांना विनंती करून या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 18 बॉल 18 धावांची गरज आहे. मी म्हटलं 2 मिनटं थांबा फक्त, थोडी कल काढा, येईल स्कोअरबोर्ड. डोंट वरी, तुमची काळजी आम्हाला आहे कारण बॉल तिकडे पडलाच नाही, त्याच्यामुळे काळजी करू नका. 18 बॉल 18 धावा. आत्ता मला सांगा अंकित सर, 26 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आल्यानंतर रिलॅक्स होतं, नंतर लागोपाठ 2 विकेट पडल्यानंतर धावा विचारायला लागल्या. याचा अर्थ आहे सामना टाईट बनेल की काय, असे काहीचे संकेत हा जसकार संघ देतोय. कारण 18 बॉल 18 धावांचं समीकरण. नक्कीच 18 धावांचं समीकरण. परंतु या दरम्यान आपण बघतोय कोण ग्रामपंचायतीचे सरपंच जितेश बाळाराम शिसवे त्यांचे आगमन झालंय. त्यांनाही विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत. त्यानंतर कोण परिसरातील उद्योजक आदरणीय किशोरजी बाळाराम शिसवे त्यांचे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपणही या मंचावर आपल्याही मनापासून या सोनाई ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत. स्वागत आहे. कोणतीही ठोकर तुम्हाला डोंगरापासून पहिल्यांदा लागतच नाही. ठोकर लागते ना छोट्या छोट्या अडथळ्यांपासून. हा अडथळा छोटा आहे तो मोठा केला जाईल का? 18 बॉल 18 धावा दिसायला सोप्या असतील कारण अनुभवी शंकर पारंगे परतलाय, त्याचबरोबर मनीष कोकंबे परतला आणि यंगस्टार आणि जुना दोघेही परतलेत. आता नितीन पारिंगे आणि गणेश पारिंगेवर फार मोठी जबाबदारी आहे. आव्हान छोटंच आहे, एका दुसरा फटका आला सामना क्लिअर होईल, परंतु जसकार संघ कसा लढेल येणारे वेळ ठरवेल. मी मगाशीही म्हटलं पराभव मैदानामध्ये पहिल्यांदा कधीच होत नाही, तो पहिल्यांदा होतो मनात आणि मग तो रणांगणात. त्याच्यामुळे तो रणांगणातला पराभव मनात घेतला जाईल का? बनवला जातोय सामना. मांजराच्या पावळानं एक एक डॉट बॉल टाकत डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं की सामना बनेल यातील मात्र शंका नाही आहे. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज चिराग घरत. एक चिराग लावायचा आहे, तो चिराग घरत गणेश साडी धावा देईल. बॅटची हातला कडा लागली, फाईन लेगच्या मधून बॉल भरदाब वेगानं सीमारेषा बाहेर चौकार. दादा साऱ्याच्या आवडीचा सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठाच्या कमानाचा. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठाच्या कमाना. नक्कीच आपण बघतोय सोनाई चषक या विचाराने जर आपण बघतोय सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. परंतु सचिनदादा तांडेल यांच्या समवेत आपण बघतोय तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी प्रवीणजी मोरे, तेही तितक्याच खांद्याला कांदा लावून सचिनदादा तांडेल यांच्या समवेत नेहमी उभे असतात. कोणतंही कार्य असो, मग ते समाजकारण असेल, परिसरातील कोणतं कार्य असेल, दोनही एकत्रित येऊन आपल्या समाजाचा आपल्या परिसराचा विकास कशा पद्धतीने करायला पाहिजे याचा विचार नक्कीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. ते प्रवीणजी मोरे त्यांचे आपण स्वागत करूयात पुन्हा एकदा. हवेत उडालाय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे RP क्लब जसकार संघाची की ज्या धावा कमी जमवल्या त्या रोखण्याचा प्रयत्न जरूर सुरू आहे. परंतु इथे आलेला चौकार त्यानंतर आलेल्या 2 धावांनी मात्र बळ मिळतं आहे. 14 धावा धाबळकरती लागत आहेत. करंट रन रेट 9.33च्या सरासरीने सुरू जरूर आहे. रिक्वायर रन रेट 4.80च पाहिजे जरूर, परंतु नेमकं काय घडेल येस पाहिलं जाईल. बॅटिंग रिव्ह्यू भीमरसाठी चॅलेंज केलंय, पाहिलं जाईल उघडे डोळे ठेवून पाहिलं जाईल. स्टार टेनिस क्रिकेट आदरणीय निखिलजी बाबर आणि यांच्या संपूर्ण टीमची उत्तम कामगिरी सुरू आहे. कारण खऱ्या अर्थानं अंकित सर आपण पाहिलं ना तर स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी आयोजक पहिल्यांदा भक्कम लागतो.
14 धावा बनलेत आणि 12 पाहिजेत. फेअर डिलेवरी, फेअर डिलेवरी. 14 धावा बनलेत आणि 12 पाहिजेत. क्लोज काउंटर आहे. षटक क्रमांक 2 सुरू आहे. धावांची विचारपूस होतीये. याचा अर्थ आहे हा मॅच कमालीचा बनेल. दोघांनाही जिंकायचं आहे, दोघांनाही लढायचं आहे. आमच्याकडे पैसे कमी असतील म्हणून की काय, पण आम्ही खर्चही कमीच करू. क्लीन बॉल. सामना संपला नाहीये, परंतु मी सांगू इच्छितो RCC रीस संघाला नेमकी घाई कशाची आहे. मोठे फटके लगावत टाईम का वाचवायचा आहे. जेवढा आपल्याकडे वेळ आहे, जेवढ्या आपल्याला षटकं मिळत आहेत त्याच्यामध्ये सामना लवकर संपवला जाईल. परंतु आजकालच्या क्रिकेटमध्ये 2 षटकार मारायचे, स्टेटसला ठेवायचे, ज्यांना दाखवायचे त्यांनी बघायचे, मग सामना गमावला तरी चालेल. ज्या दिवशी स्पर्धा जिंकाल, ज्या दिवशी आनंद उत्सव साजरा करा ना, तो स्टेटस तुम्ही महिनाभर ठेवा. परंतु पहिल्याच राऊंडमध्ये तुम्ही 2 षटकार अनोख्या पद्धतीनं मारता, स्टेटसला ठेवता, मग ती लोक पाहतात आणि काही कमेंट्स करतात, जिंकलास का भावा. तो म्हणतो जिंकलो नाही, पण मनं जिंकली या फटक्यानं. आता मनं घेऊन कुठं जायचं आहे. आजकाल मनंही मनभर मिळतात, त्याच्यामुळे मन काही अर्थाचं नाही. नक्कीच चांगलं मार्मिक शब्दात नेहमीच मांडणं असं आमच्या बंधू सरांचं. परंतु विनंती करेन, या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत कोण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आमचे दीपकदादा म्हात्रे. त्यांना विनंती असेल या आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये आपलं मनापासून स्वागत. या ठिकाणी मी विनंती करेन या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे सचिनदादा तांडेल यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल, स्वागत केलं जाईल. आमच्या आपण बघतोय अजून एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्या कोण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दीपकदादा म्हात्रे यांचं स्वागत केलं जाईल. मी विनंती करेन त्यांना आपण आमच्या स्वागत कक्षामधून आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. बड्डे बॉय. आज त्यांचा वाढदिवस पण आहे दीपकदादा म्हात्रे यांचा, आणि या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना नक्कीच आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊयात. त्यांचं आरोग्य या ठिकाणी चांगलं असेल अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू, आणि त्यांचं या ठिकाणी आपण बघतोय स्वागत केलं जातं आहे. त्यानंतर आमचे विनोदजी पाटील, त्यानंतर आमचे विनोदजी पाटील, त्यांनाही विनंती असेल या आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. आपण बघतोय विनोदजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यांना विनंती असेल या आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये आपण बघतोय आमचे सचिनदादा तांडेल यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जाईल. आपण बघतोय मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण एक जबरदस्त या ठिकाणी आपण बघतोय सन्मान चिन्ह दिलं जात आहे, आणि या स्पर्धेचं या ठिकाणी आपण बघतोय प्रेम व्यक्त केलं जात आहे. कारण आपण पाहतोय प्रत्येक वेळेला, इथे मात्र पाहतोय आपण जबरदस्त टोला लगावलाय, चेंडू जातोय सरळ आमच्या कमेंट्री बॉक्सच्या दिशेनं षटकार. त्यानंतर आमचे कोण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदेशजी घरत, आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं, आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. विनंती असेल आदेशजी घरत. आपण बघतोय मंचावर या ठिकाणी बरेचसे मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या सगळ्या मान्यवरांचं आपण स्वागत करूया, कारण आपण बघतोय दिनेश सर ज्या पद्धतीनं आपण पाहतोय कालापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी प्रवीणजी मोरे अजूनपर्यंत, कारण त्यांना माहिती आहे सचिनदादांचा कार्यक्रम आहे, सचिनदादांची स्पर्धा आहे, त्यांच्या समवेत ते नेहमी कांद्याला कांदा लावून उभे असतात, आणि आजही ते या ठिकाणी आपण बघतो ही स्पर्धा, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपण त्यांना पाहू शकता आमच्या या मंचावर, आमच्या या ठिकाणी आपण बघतोय. त्यानंतर आमचे केदारजी भोईर, त्यांनाही विनंती असेल की आपणही आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. केदारजी भोईर, विश्वनाथजी भोईर, आपल्यालाही विनंती असेल, एक कालचे जबरदस्त यष्टिरक्षक होते आणि आज आपण बघतोय त्यांना एक मुख्य पाहुणे, प्रमुख पाहुणे या ठिकाणी आपण बघतोय. विश्वनाथजी, आपल्याला विनंती असेल आपण बघतोय विश्वनाथ एक जबरदस्त यष्टिरक्षक होते. क्रिकेटवरचं प्रेम नेहमीच त्यांना मैदानावर आणत असतं. आजकाल आपण पाहतोय त्यांचंही स्वागत केलं जात आहे. आपण बघतोय करण ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी. सागर ठाकूरसाठी देखील शुभेच्छा आल्यात, परंतु हा सामना थोडासा आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय रीस संघ आपल्या बाजूने झुकवेल का. 11 बॉल 5.
11 बॉल 5 धावांची गरज. या दरम्यान मंचावर त्यांचा सन्मान झाला. आदरणीय दीपकजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून एक सर्वोत्तम स्पर्धा पुन्हा एकदा सालाबादप्रमाणे कोणच्या नगरीमध्ये रंगेल. माजी सरपंच चषक 2026चं पर्व 28, 29, 30 आणि 31 मार्च रोजी कोणच्या मैदानावरती कोणच्या नगरीत पुन्हा एकदा दुमदुमेल. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय चतुर्थ क्रमशः 25, 1 बाईक आणि 3 बायसिकल असा या स्पर्धेचा बक्षिसं असतील. त्याच्यामुळे ज्या संघांना खेळायचं आहे त्यांनी संपर्क साधा. माजी सरपंच चषक 2026ची आदरणीय दीपकदादा म्हात्रे त्यांची ही स्पर्धा अवश्य भेट द्या. सामना रंगतदार बनत चालला होता. सामना हळूहळू हवा धरायला लागला होता, परंतु वातावरण बदलला. षटकाराचा एक झोका आला आणि त्या झोक्यानं मात्र हा मोका बनला आणि तिथे सामन्याला कलाटणी मिळाली. जसकर संघाने धावा अजून किती बनवल्या असत्या याहीपेक्षा ज्या बनवल्या ना त्या लढण्याचं साहस ते ठेवत होतं. थोडासा रिदम सामन्याचा बदलला आणि तिथे आरसीसी रीस संघानं घाई केली. थोडीशी घाई आरसीसी रीस संघाचीही झाली की त्यांना खरोखर ती गरज होती का. ज्याप्रमाणे चांगल्या धावा बनत होत्या, फलंदाज सिंगल रन्स घेताना आपण पाहिला. सिंगल रनच्या नादात मात्र सिंगल रन्स किती कठीण आहे आजकालच्या काळामध्ये. स्टंपिंग मात्र पाहिली आणि फलंदाज झाला आऊट. जनतेच्या सेवेसाठी त्यांनी कसली कंबर. भूषण पारंगे दादा आमचा एक नंबर. नेहा पारंगे ताई आमची एक नंबर. भूषण पारंगे दादा आमचा एक नंबर. एक धाव आरोग्यासाठी असं म्हटलं जातं. 40 प्लस क्रिकेटनं सुरू केली एक धाव आरोग्यासाठी आणि एक धाव आरोग्यासाठी अंकित घेता घेता तेही प्रोफेशनल पुन्हा बनले. त्यांच्याही टुर्नामेंट व्हायला लागल्या. त्यांच्याही या सगळ्या रेग्युलर लॉसमध्ये खेळायला लागले आणि मग एक धाव आरोग्याची बाजूला राहून तो पुन्हा एकदा खेळ क्रिकेटचा सुरू झाला. चांगली गोष्ट आहे. फक्त भीती अशी वाटते की शरीर संपदा जपावी लागणार आहे. कारण या वेळेमध्ये तुम्ही चांगलेच खेळत आहात सगळे, परंतु प्रॅक्टिस, सराव आणि त्याचबरोबर स्वतःला फिट ठेवण्याचं काम क्रिकेटच्या माध्यमातून केलं जातं आहे. 9 बॉल 4 धावांचं समीकरण आहे. सिंगल रन्स घेणं किती कठीण आहे हे मागच्या बॉलवर दिसलं. त्यासाठीच की काय कदाचित कनेक्ट करायचे, एक धाव घ्यायची होती, परंतु चेंडू फळीमध्ये कॉन्टॅक्ट नाही आणि चकमा खानेवाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता, तर नंबर आला 0. प्रवीण घरत जुना जाणता अनुभव शिक्का मोडतोफ करलाय. विजयावर शिक्का मोडतोफ झाला आणि इथे मात्र 26 धावांचा पाठलाग करताना प्रवीणनं हा चौकार ठोकत आपल्या संघाला दाखवलं आजही दमखम राखतो मी. मोक्याच्या क्षणाला मोठा ठोका मारायचा. विजय होतोय आरसीसी रीस संघ. अभिनंदन, परंतु हार्ड लक आरपी क्लब जसकार संघ. नेक्स्ट चला कोण तर बघतोय आपण या ठिकाणी आमचे मान्यवर पाहुणे या ठिकाणी प्रस्थान करतायत, आपल्याला पाहायला मिळत आहेत.